अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा चातुर्मास. चातुर्मासामध्ये आपण नक्की कोणत्या नियमांचे पालन करायचे आहेत, स्त्रियांनी पुरुषांनी कोणते नियम आवर्जून पाळले गेले पाहिजेत याचबद्दल या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते नियम आहेत की त्या नियमांचं आपण अगदी काटेकोर पद्धतीने पालन करणं खूप गरजेचं आहे. याचबद्दल हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ आपला असा आहे की आपल्याला चातुर्मासात कोणते नियम आहेत ते पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर नियम बघा, आपण जर या नियमांचं अगदी काटेकोर पद्धतीने पालन केलं तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल, अगदी आपल्यावर देव प्रसन्न होतील, असे हे नियम आहेत. आता चातुर्मास म्हणजे देवांचे विश्रांतीचे दिवस म्हटलं जातं. हा काळ आहे चातुर्मासाचा. चातुर्मास जे नियम पाळले जातात ते केवळ धर्माचे नव्हे, ते कर्म, भाग्य आणि जीवनाचं कल्याण याचं दार उघडतात. पण यात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं देखील तितकीच महत्त्वाचे आहे. चातुर्मासात जर का हा एक नियम पाळला ना तर तुमचं नशीबच अगदी बघा चमकेल. आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. बरं, मग आपण चातुर्मास म्हणजे काय असा देखील प्रश्न पडतो. अनेक जणांना चातुर्मास म्हणजे काय हेच माहीत नाही. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र कालखंड. हा काळ आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चालतो. याच काळात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात, म्हणून याला शयनकाल असंही म्हणतात. या काळातच पावसाळा, निसर्गाचे रक्षण, संतांचे चातुर्मास व्रत आणि भक्तांचे आत्मशुद्धीचे प्रयत्न सुरू होतात. चातुर्मासात ग्रह, नक्षत्र, पंचतत्व आणि देवशक्ती अत्यंत जागृत असते, म्हणून या काळात एखादा नियम जरी पाळला तरी 600 पट जास्त फलदायी ठरतो. चातुर्मासात पाळावेचे आहेत असे प्रमुख नियम बघा. मांसाहार, दारू, तंबाखू याचा पूर्ण त्याग करा. चातुर्मासात हे सर्व सेवन केल्यास पाप संचित होते, आरोग्य बिघडते आणि भाग्य अडकलं जातं. सतत देवाच्या नावाचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर होईल तसं जप करत राहा आणि बघा मग तुमच्या जीवनात चमत्कार. सकाळी लवकर उठून आंघोळ करून संकल्प घ्या, मी चातुर्मासाचे व्रत पाळतो. हा संकल्पच तुमचं मनोबल आणि आत्मशक्ती वाढवतं. दररोज दीप ज्योत लावा आणि तीळ किंवा तुपाचा दिवा वापरा. लक्ष्मी प्रसन्न होते. विशेष संध्याकाळी दीप लावल्यास घरात प्रकाशमान ऊर्जा येते. पंचामृताने शंकराभिषेक करा. दूध, दही, मध, साखर आणि तूप यांनी अभिषेक केल्यास सर्व ग्रह शांती होते. एक वेळ भोजन करा. आत्मसंयम आणि मनशांतीचा मार्ग खुला होता. पाय धुवून घरात प्रवेश करा. बाहेरील नकारात्मकता घरात येत नाही. या गोष्टीचा बघा आपण खरंच विचार करायला पाहिजे. तुळशीला जल अर्पण करा. तुळशी ही विष्णूंची प्रिय आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावा, जल अर्पण करा. हे एक व्रत आवर्जून घ्या. एकादशी उपवास. चातुर्मासात 4 प्रमुख एकादशा असतात: देवशयनी, कामिका, पद्मिनी आणि प्रबोधिनी. या उपवासांचे फळ 1000 यज्ञाहून श्रेष्ठ असते. तोंडावर नियंत्रण ठेवा. अपशब्द, राग टाळा. चातुर्मासात बोललेले प्रत्येक वाक्य ब्रह्मांडात गुंजतं, म्हणून फक्त होईल तेवढं शुभ बोलण्याचा प्रयत्न करा. दान करा. अन्न, वस्त्र, ज्ञानदान. विशेष श्रावणात गरिबांना अन्नदान केल्याने देव तृप्त होतात. गायत्री मंत्र आणि श्रीसूक्त वाचन करा. दररोज सकाळी 11 वेळा गायत्री मंत्र वाचा. मानसिक शुद्धी आणि शुभ संकल्प सिद्ध होतात. दररोज 1 वेळ रामरक्षा किंवा हनुमान चालीसा वाचा. नकारात्मक शक्तींचा नाश होतो. वृक्षारोपण करा किंवा एखादं झाड आपल्याच्यानं जर नाहीच लावणं झालं तर झाड तरी वाचवा. पर्यावरण पूजन हा देखील एक प्रकारचा तपच आहे. देव या कृतीने अत्यंत प्रसन्न होतात. पंचामृत नैवेद्य व बेलपत्र अर्पणासह दर सोमवारी महादेवाची पूजा करा. श्रावण महिन्यात दर सोमवारी हे नियम पाळल्यास सर्व अडथळे जीवनातील दूर होतात. हा एक नियम जो बघा आपलं नशीब बदलेल. चातुर्मासात नियम खूप आहेत, पण हा एक नियम जर तुम्ही मनापासून पाळलात तर तुमचं नशीब तुम्हालाच बघा ओळखणार नाही. तो नियम म्हणजे दररोज सूर्योदयाआधी उठून संकल्पपूर्वक जपमाळेने एक विशिष्ट मंत्राचा जप करा.
तुम्ही स्वतःच आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे याचा एक हे करा. हा मंत्र बघा, ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः, दिवसातून कमीत कमी 108 वेळा. बघा या मंत्राने काय होतं, आर्थिक संकट दूर होतात, आयुष्यात नवी दिशा मिळेल, रोग क्लेश अडथळे कोर्ट कचऱ्या नुकसान सर्व दूर होतं. बघा हा मंत्र चातुर्मासात अत्यंत प्रभावी ठरतो, कारण याच काळात देवी देवतांची ऊर्जात्मक उपस्थिती वाढलेली असते. आता आपण चातुर्मासात कोणते कर्म आपल्याला करायचे नाहीत. झोपून म्हणजे देवपूजा करू नका, देवळात जाऊन बिनधास्त फोटो काढू नका, कोणालाही वाईट बोलू नका, जरी तो शत्रू असला तरीही. चातुर्मासात केस नख दाढी शक्यतो कापू नका. विशेष एकादशी अमावस्या पौर्णिमा रात्रीचे जेवण टाळा, म्हणजे पचनसंस्था आणि आध्यात्मिक ऊर्जा ही आपली सुधारते. आता चातुर्मासात काही फायदे देखील आहेत आपल्याला. मनाची स्थिरता, घरात सुख शांती समृद्धी, वाईट स्वप्नांचा नाश, अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण. मग तुमचा व्यवसाय असेल, करिअर असेल, त्यामध्ये यश, कोर्ट कचऱ्यापासून आपल्याला सुटका मिळेल, ग्रहदोषांचे निवारण, सत्संग लाभ, अडलेली कामं तुमचे मार्गी लागतील, विवाह नोकरीसाठी शुभ काळ, मानसिक शारीरिक रोगांपासून मुक्ती. देव काही मागितल्यावरच देत नाही, कधी कधी ते पाहत असतात, ही आत्मा माझ्यासाठी काय त्याग करू शकतो. चातुर्मास हे त्या त्यागाचं, त्या शुद्धीकरणाचं आणि आपल्या कर्माच्या शुद्ध फलाची तयारी करण्याचा एक पर्वच आहे बघा. म्हणून यावर्षी चातुर्मासात या नियमांपैकी कोणताही एक नियम जरी तुम्ही मनापासून पाळला ना, तरी बघा तुम्हाला अनुभव येईल. पांडुरंग इतकं देईल की आपल्याला आपलं नशीब बदलेल बघा. तर बघा, तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.